मला माझा अनुभव सांगताना खूप गैरवरून येत आहे, पण 2 मिनटं पूर्ण नाही तरी मी प्रयत्न करते. ॲक्च्युली मला 13 तारीखला समजलं की सावंतवाडी शिबिर चालू आहे. त्याच्या आधी मी इथे तक्षमध्ये 2-4 दिवस आले होते त्याच्या आदल्या महिन्यामध्ये. तेव्हा मला खूप इच्छा होती की आपण पण असं शिबिर करावं, आपण पण प्रशिक्षण घ्यावं. पण नेमकी मी बाहेर होते आणि तेव्हा माझा सरांशी कॉन्टॅक्ट झाला. सरांनी एकच वाक्य सांगितलं, काही हरकत नाही, तुम्ही जॉईन व्हा आणि जेव्हा तुम्हाला इथे येऊ शकता तेव्हा तुम्ही या. तेव्हा त्या सरांच्या काही हरकत नाही या शब्दातच मला खूप सकारात्मक ऊर्जा मिळाली. आणि जेव्हा मी प्रत्यक्ष इथे आले, सरांची जी एनर्जी आहे ती सगळ्यांसाठी खूप पॉझिटिव्ह आहे. आणि मला बिलकुल सकाळी लवकर उठायची सवय नव्हती. म्हणजे ऑफिस 6:30ला मी जायचे, पण 4:30चा अलार्म लावायचा, 4:45चा लावायचा, 5ला 5 मिनिटं असताना असं करत मी 5:10ला उठायचे. पण आत्ता मला 3 वाजता आपणच जाग येते. 4चा अलार्म असतो तर 3 वाजताच उठते. आणि आई मला पहिलं ओरडायची की उशिरापर्यंत झोपत जाऊ नको, लवकर उठ. तर मी आता 3 वाजता उठून आईला बोलते, आई 4 वाजत आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला स्टेज डेअरिंगची बिलकुल म्हणजे स्टेज डेअरिंगच नव्हतं मला. पण सरांनी एकच वाक्य सांगितलं, काही नाही, घाबरायचं नाही, आपण बोलायचं. पण जे आत्ता मी बोलू शकते आणि आता जे स्टेज डेअरिंग आले ते फक्त आणि फक्त सरांमुळे आले. आणि योगामुळे तर माझ्यामध्ये खूप बदल झाला आहे. मला एकदम आयुष्य मिळाल्यासारखं वाटतं आहे. काही वर्षापासून 4-5 वर्षापासून मी अशी मनसोक्त हसलेली आठवत नाही आहे मला, आणि मनसोक्त जगले पण नसेल. पण इथे आल्यापासून एक पतंजलीचं कुटुंब मिळालं आहे. सगळेच खूप छान आहेत, सहकारी पण. आणि सर एक कुटुंबाचे प्रमुख आहेत, ते सगळ्यांना व्यवस्थित लीड करतात आणि खूप छान वाटतं इथे. आणि मी एकच सगळ्यांना सांगेन की सर जे काम करतात ते खूप अमूल्य आहे आणि आपण त्यांना नेहमी साथ दिली पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी पण आपल्या सिंधुदुर्गाचं नाव खूप जगात म्हणजे गाजवलं पाहिजे. धन्यवाद. मान्यवरांना नमस्कार. सर्वांना नमस्कार. मी 5 दिवस शिबिरला 4 ऑक्टोबरमध्ये महालक्ष्मी वर्गात 4 दिवस शिबिरमध्ये 5-5 दिवस शिबिराला गेलेला. थोडा मला पाठीचा त्रास होता, मानेचा पण थोडा त्रास होता, पाठीला खूप दुखायचा. योग हे माहिती होतं, पण योगाला मी कधी गेले नाही. नावाने ऐकून फक्त माहिती होतं. योग म्हणजे काय हे मी कधीच केले नाही. फर्स्ट टाईम सरांनी शिबिराचं आमंत्रण पत्र आलं, त्याच्यानंतर मी 5 दिवस शिबिराला गेले. तिथे मला खूप छान वाटला. त्याच्यानंतर मी योग सुरूच ठेवला 2 महिने. त्यानंतर सरांच्या प्रोत्साहन खूप असल्यामुळे प्रत्येक स्टेपला पुढे जायचं धैर्य आला. आणि मी कधी आजपर्यंत असं बोलायचं किंवा पुढे पुढे करायचं मला कधी सवय नाही. मी सगळ्या क्षेत्रामध्ये जायचं, पण असं योग वर्गामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा गेला, तिथून सगळं पुढे पुढे जायचं. आणि असं गुरु कमी भेटतात. प्रत्येक वेळी भेदभाव नाही कोणामध्ये, कोणाला येऊ दे नको येऊ दे, पण त्यांना भेदभाव कधी करत नाही. प्रत्येकाला पुढे यायची संधी. आणि चलत बोलत हसत सगळं योग वगैरे शिकवताना कधी वाटलं नाही आपले सर आहे. त्यामुळे मी आपलं गुरु शेखरजी बांदेकर यांना खूप धन्यवाद. आणि मला जास्त बोलायला थोडंसं मराठी शब्द दिले होता, त्यामुळे मी एवढंच बोलते की योग करा आणि सगळ्यांना योग शिकवा. आणि परत योग करा, निरोगी जीवन जगा. योगासारखं कुठलाच अभ्यास नाही, पण योग केल्याने आपल्या जीवनात खूप बदल घडून येतं. मुख्य म्हणजे निरोगी जीवन. प्रत्येक वर्गामध्ये काही ना काही शिकवतात, पण योग वर्गामध्ये पहिल्या सुरुवातीला चप्पल व्यवस्थित ठेवतात, तिथून शिकवले जातात. आणि प्रत्येक संस्कृत भाषा त्याच्यात पण असते. आणि विधी ओम ओवन विधी सगळं शिकवले जाते. आणि सगळं